नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. मित्रांनो, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत. तर आज आपण सुरू करणार आहोत सेकंड इयरच्या सेकंड सेमिस्टरचा सब्जेक्ट सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांचसाठी, खास करून हायड्रोलिक्स. ओके, या हायड्रोलिक्स सब्जेक्टचा आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज आज आपण सुरू करतोय मित्रांनो. तर आता काय करणार आहोत आपण, सुरुवातीला या पूर्ण सब्जेक्टचा एक सब्जेक्ट ओव्हरव्ह्यू आपण इथं घेणार आहोत की एक्झॅक्टली एक्झामचा पॅटर्न कसा असणार, टोटल नंबर ऑफ युनिट्स कोणते असतील, युनिटमध्ये चॅप्टर काय असतील आणि त्यांना वेटेज काय असणार. तर हा थोडक्यात पूर्ण सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि मग नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरपासून आपण ॲक्च्युअल सिलेबसला सुरुवात करणार. त्या अगोदर मी माझी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो. मित्रांनो, मी श्रावण पवार. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, म्हणजे माझी इंजिनिअरिंग जी आहे ती सिव्हिलमध्ये कंप्लीट झाली आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन MSc जे झालं आहे ते मॅथमॅटिक्समध्ये झालेलं आहे. त्यासोबत राजांनो, मला जवळजवळ 7 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे हा विषय शिकवण्याचा. महाराष्ट्रामध्ये MPSC थ्रू महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस नावाची एक एक्झाम घेतली जाते. तर ही एक्झाम जी असते PWD, WRD, WCD नावाचे डिपार्टमेंट असतात त्यांच्यासाठी असते. तर त्यामध्ये मी 2019 साली इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाईड झालो आहे. त्यासोबतच राजांनो, गेट नावाची परीक्षा असते. याचा यूज करून, ह्या मार्क्सचा यूज करून तुम्ही हायर एज्युकेशन घेऊ शकतात. पोस्ट ग्रॅज्युएशनला जर जायचं असेल तुम्हाला तर ही परीक्षा तुम्हाला कंपल्सरी असते. त्यासोबतच जे पब्लिक सर्व्हिस युनिट आहेत, सेक्टर युनिट आहेत PSU, तर त्यामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर ही एक्झाम कंपल्सरी असते. तर ही गेटची सिव्हिल इंजिनिअरिंगची जी एक्झाम आहे ती 17, 18, 19 आणि 20 असं सलग 4 वर्ष मी ती क्वालिफाईड केली. तर हे थोडक्यात माझ्याबद्दलचा इंट्रोडक्शन होतं. आता यानंतर आपण सब्जेक्टच्या इंट्रोला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता जो सब्जेक्ट आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे हायड्रोलिक्स. ओके, हा सेकंड इयरमध्ये सेकंड सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे. या ठिकाणी आपण जी स्कीम डिस्कस करतोय ती आहे आय स्कीम, हे लक्षात घ्या. आणि एक्झाम जेव्हा आपण देतो, जेव्हा एंड सेमिस्टर एक्झाम असेल, युनिट टेस्ट एक्झाम असेल, तर आपल्याला सब्जेक्ट कोड महत्त्वाचा असतो. तर ह्या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड तुम्ही लक्षात घ्या, तो आहे 22401. सो 22401 हा हायड्रोलिक्सचा सब्जेक्ट कोड आहे. तो तुम्हाला हॉल तिकीटवरती बघायला मिळेल, रिझल्टवरती सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि नेहमीप्रमाणे आता तुम्ही सेकंड इयरमध्ये आहात तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की आपला जो काही पूर्ण सिलेबस असतो हा सिलेबस कोण डिझाईन करतं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन MSBT. हे एकच बोर्ड आहे जे पूर्ण महाराष्ट्रातील डिप्लोमा आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी काय करतं, सिलेबस डिझाईन करतं, त्यांचं पेपर कंडक्ट करणं, रिझल्ट लावणं, हे सगळं MSBTच्या अंडर चालतं. ओके, तर चला आता आपण सुरुवात करूया. तर हायड्रोलिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा युनिट किंवा त्याचा सब्जेक्ट ओव्हरव्ह्यू बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला त्याची एक्झामिनेशन स्कीम डिस्कस करतो. लक्ष द्या. तर इथं मित्रांनो, पूर्ण जो काही पेपर असेल आपला हा 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला असतो. एक असतो थेरी आणि एक असेल प्रॅक्टिकल. या सब्जेक्टला प्रॅक्टिकल्स असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. तर थेरीला टोटल वेटेज असतं 100 मार्कांचं. 100 मार्काचं वेटेज आहे थेरीला. मग यात तुमचे युनिट टेस्ट असतील, एंड सेमिस्टर एक्झाम असेल, काही प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असतील, या सगळ्या गोष्टी थेरीमध्ये येतात. आणि प्रॅक्टिकलमध्ये जे 50 मार्क आहेत त्यांचं परत 2 पार्टमध्ये डिव्हिजन होतं. एक 25 मार्कांची एंड सेमिस्टर एक्झामला प्रॅक्टिकल असते आणि आणखी 25 मार्काचं एक प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असते. त्याला थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊ आपण. तर लक्ष द्या सगळ्यांनी आता इकडे. हे बघा, कुठलाही पेपरचं तयारी करत असताना मग तो कुठलाही सब्जेक्ट असेल तर त्या सब्जेक्टचा आधी एक्झामिनेशन स्कीम जी ती समजणं गरजेचं असतं. तुम्ही सगळे क्रिकेट बघतातच, तर क्रिकेट बघा, प्लेयर एकच असतो पण त्याला खेळताना 3 वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. T20मध्ये खेळायचं झालं तर त्याचा फॉर्मॅट वेगळा असतो, खास करून त्याला बाउंड्री मारणं गरजेचं असतं. जर त्याला कसोटी मॅच खेळायची तर त्याला टिकून राहणं गरजेचं असतं. 50-50चा फॉर्मॅट हा दोघांच्या इंटरमिडिएट असतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, जेव्हा आपल्याला हा सब्जेक्ट प्रिपेअर करायचा आहे तर एक्झॅक्टली याला वेटेज कसं असणार, इन सेम एक्झाम जी असेल किंवा युनिट टेस्ट एक्झाम जी असेल, थेरी एक्झाम जी असेल, त्याचं वेटेज कसं असणार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा, सगळ्यात आधी मी म्हटलं तुम्हाला की याला टोटल मार्क्स जे आहेत, याला टोटल मार्क्स आहेत मित्रांनो 150. ओके, 150 150 मार्क्स आहेत त्याला. आणि ह्या 150 मार्क्सचं विभाजन बघा कसं झालंय. थेरीला आहे 100 मार्क्स, 100 मार्क्स फॉर थेरी. ओके, आणि प्रॅक्टिकल जे आहेत याला आहे 50 मार्क्स, याला आहेत 50 मार्क्स. ओके, 100 मार्कांची थेरी आणि 50 मार्काचा प्रॅक्टिकल. आता या 100 मार्काच्या थेरीमध्ये परत 2 पार्ट पडतात. एक तुमची एंड सेमिस्टर एक्झाम, ती बरोबर सेमिस्टरच्या एंडला होणार आणि त्याला 70 मार्काचं वेटेज आहे. किती? 70 मार्क्स. राहिलेले 30 मार्क्सचं असतील इथं प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, 30 मार्क. आता इथं मिनिमम क्रायटेरिया सुद्धा समजणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एंड सेमिस्टर एक्झाम देणार 70 मार्काची, तुम्हाला हा सब्जेक्ट थेरीमध्ये पास होण्यासाठी कमीत कमी 28 मार्क्स लागतील. म्हणजे हा जो काही क्रायटेरिया आहे 28 मार्काचा, हा थेरीमध्ये पासिंगचा क्रायटेरिया आहे. ओके, हा पासिंग क्रायटेरिया आहे.
70 पैकी 28 मार्क तुम्हाला कमीत कमी मिळवायचेच आहेत. ओके, नंतर जे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे मित्रांचं इथं 30 मार्कांचं. ठीक आहे, हे 30 मार्कांचं जे आहे त्याचं डिव्हिजन बघा कसं केलेलं आहे. तर यामध्ये 10 मार्काचं तुम्हाला एक मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंट असणार आहे. ठीक आहे, मायक्रो प्रोजेक्ट. सो तुमच्या कॉलेजमध्ये रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट टीचर जे असतात हे तुम्हाला छोटे छोटे प्रोजेक्ट देत असतात. हे प्रोजेक्ट तुम्हाला वेळेवरती करायचे आहेत, सबमिट करायचे आहेत. जर तुम्ही ते सिन्सिअरली केले, शिस्तबद्ध पद्धतीने जर केले तुम्ही सगळं त्यांचं ऐकून, तर तुम्हाला हे 10 मार्क्स जे आहेत ते सब्जेक्ट टीचर देत असतात. म्हणजे ह्या 30 पैकी 10 मार्क्स तुमचे मायक्रो प्रोजेक्टसाठी झाले. राहिलेले जे 20 मार्क्स असतात, या 20 मार्क्सचे तुम्हाला 2 युनिट टेस्ट द्यायचे असतात. ह्या युनिट टेस्टसुद्धा तुमच्या कॉलेजवरती डिपेंड आहेत की त्या कधी घेण्यात येतील आणि त्यासोबत त्याचा सिलेबस काय असणार हे सुद्धा कॉलेजात ठरवतं. ठीक आहे, मोस्टली काय होतं की जेवढा सिलेबस झालेला असतो त्यावरती टेस्ट घेतली जाते. तर आता बघा ह्या युनिट टेस्टमध्ये राजांनो सगळ्यात आधी तुमची युनिट टेस्ट नंबर 1 होणार. ओके, युनिट टेस्ट जी आहे ती 1 असेल. युनिट टेस्ट 1, UT1 म्हणू आपण त्याला. आता याला टोटल वेटेज आहे 20 मार्क्स. ठीक आहे, त्यानंतर काही दिवसांच्या अंतराने म्हणजे काही महिन्यानंतर परत तुमची युनिट टेस्ट 2 होईल. ओके, आणि याला सुद्धा वेटेज आहे 20 मार्क्स. या 2 पेपर तुम्हाला द्यायचे UT1 आणि UT2, युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2. आता 20 मार्क्सपैकी सपोज एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे, सगळ्या गोष्टी वेळेवरती करतोय, तर याला 20 पैकी सपोज पहिल्या वेळेस याला 18 मार्क्स मिळाले. लक्षात घ्या. ओके, 18 मार्क्स या विद्यार्थ्याला इथे मिळाले. त्यानंतर त्याने परत त्याचा अभ्यास वाढवला आणि खूप सिन्सिअरली तो अभ्यास वेळेवर करत राहिला. पुढच्या युनिट टेस्टला त्याला 20 पैकी इथं 20 मार्क्स आले. बरोबर. सो पहिल्या युनिट टेस्टला 18 मार्क्स आणि दुसऱ्याला 20 मार्क्स. तर मग आता काय होतं की ह्या दोघांचा ॲव्हरेज काढला जातो. तर बघा राजांनो, ह्या दोघांचा जर का ॲव्हरेज काढला आपण, तर युनिट टेस्टला मिळालेले पहिल्या युनिट टेस्टला मिळालेले मार्क्स 18 आणि दुसऱ्याला मिळालेले 20 डिवायडेड बाय 2. सो हे झालेत 19 मार्क्स. ओके, हे झालेत 19 मार्क्स. म्हणजे ह्या दोघं युनिट टेस्टचा ॲव्हरेज केल्यानंतर ते 20 पैकी मार्क्स असतात. म्हणजे या 20 पैकी त्या विद्यार्थ्याला मिळालेत 19 मार्क्स. मग ते 19 मार्क्स प्लस हे 10 मायक्रो प्रोजेक्टचे मार्क्स म्हणजे असे त्याला 29 मार्क्स पडतील. हे लक्षात घ्या. तर हे 30 मार्क तुम्हाला समजलेत. सो हे 30 मार्काचा जो काही प्रकार आहे हा प्रोग्रेसिव्ह असेसमेंट याला म्हटलं जातं. तर यामध्ये एक मायक्रो प्रोजेक्ट आहे आणि त्यासोबत 2 युनिट टेस्ट आणि त्यांचे ॲव्हरेज मार्क्स. मग हे 30 झालेत आणि हे 70 झाले. मग या दोघांची जी बेरीज होते म्हणजे 100, तर त्यासाठी पण सेपरेट पासिंग आहे. या 100 पैकी तुम्हाला कमीत कमी 40 मार्क्स पाहिजेच पाहिजे. ठीक आहे, 100 पैकी मिनिमम तुम्हाला पास होण्यासाठी इथं सुद्धा किती मार्क्स पाहिजे. अगेन इट इज पासिंग क्रायटेरिया. हे बघा लक्षात घ्या, पासिंग क्रायटेरिया. मग इथं सहज एक प्रश्न येतो मुलांचा की सर सपोज मला इथं प्रोग्रेसिव्ह असेसमेंटचे जे 30 मार्क आहेत, मी सगळ्या गोष्टी वेळेवरती फॉलो केल्यात आणि मला 30 पैकी 30 मार्क्स मिळाले, तर मग एंड सेमिस्टर एक्झाममध्ये मला 10च पाडावे लागतील का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. लक्षात घ्या, सेपरेट पासिंग आहे. टोटल तर 40 झालेच पाहिजे. 30 + 70 यांच्या मिळून बेरीज कमीत कमी 40 तर झालीच पाहिजे. पण 70 पैकी तुम्हाला 28 मार्क सेपरेटली मिळणं गरजेचं आहे. समजते मी काय बोलतोय? या 70 पैकी 28 तर पडलेच पाहिजे आणि दोघांची जी बेरीज होते 100 मार्कांची त्यापैकी 40 मार्क तुम्हाला पडले पाहिजे. हे 2 क्रायटेरिया तुम्ही जर फॉलो केलेत तर तुम्हाला हा सब्जेक्ट तुम्ही क्लिअर केला म्हणजे पास केला. आता जाऊयात आपण प्रॅक्टिकलकडे. तर प्रॅक्टिकलला जे 50 मार्क्स आहेत राजांनो, त्यामध्ये लक्षात घ्या या 50 मार्क्समध्ये एंड सेमिस्टर एक्झामला 25 मार्क्स आहेत बघा मॅक्झिमम. आणि तो हॅश प्रोव्हाइड केला आहे तो कशासाठी तर लक्षात घ्या. तो हॅश कशासाठी आहे की याची एक्सटर्नल एक्झाम होत असते. जे तुम्ही वर्षभर जेवढे तुम्ही सेमिस्टरभर तुम्हाला जेवढेही प्रॅक्टिकल दिले जातात त्या प्रॅक्टिकलवरती तुम्ही असाइनमेंट ट्युटोरियल्स लिहितात, तर त्यांच्या बेस मित्रांनो इथं एक ओरल एक्झाम होते. ही ओरल एक्झाम एकतर एक्सटर्नल असू शकते किंवा इंटरनल फॅकल्टी घेतील. पण ह्या सब्जेक्टला इथं ओरल एक्झाम आहे 25 मार्कांची आणि यापैकी तुम्हाला कमीत कमी 10 मार्क पडणं गरजेचं आहे. अदरवाईज तुमची ओरल सुद्धा बॅक ठेवली जाते. ठीक आहे, सो हे झाले 25 मार्क. आणि सेमिस्टरभर जे काही तुम्ही म्हटलं ना तुम्हाला जे असाइनमेंट तुम्ही लिहिणार आहात, जे प्रॅक्टिकल करून जे काही क्वेश्चन्स वगैरे तुम्ही लिहिणार, जे ट्युटोरियल लिहिणार, थोडक्यात जे सब्जेक्ट टीचर तुम्हाला देतील त्या सगळ्या गोष्टींसाठी 25 मार्काचं वेटेज आहे. जर तुम्ही ते सगळं प्रॉपरली वेळेवर करत असाल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून घेत असाल, सिन्सिअर असाल, तर सब्जेक्ट टीचर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स सुद्धा देतात. तर हे 25 आणि हे 25 असे 50 मार्क टोटली प्रॅक्टिकल बेस आहेत. सो हे झाले प्रॅक्टिकलचे 50 आणि त्यापैकी
त्यापैकी सुद्धा आपल्याला इथे 20 मार्क कमीत कमी मिळवायचे. ठीक आहे. खूपदा असं होतं की विद्यार्थी काय करतात, प्रॅक्टिकल अटेंड करतात, पण ज्या असाइनमेंट ट्युटोरियल्स ज्या दिलेल्या असतात ते कधीही स्वतः लिहित नाहीत, ते फक्त कॉपी पेस्ट करतात, दुसऱ्याचं बघून लिहितात, आणि मग असे विद्यार्थी जे ना इथं फसतात. कारण ओरलमध्ये मोस्ट ऑफ टाइम जे क्वेश्चन जे विचारले जातात ते प्रॅक्टिकलवरती असतात क्वेश्चन, त्यासोबत जे असाइनमेंट तुम्ही लिहिलेले आहात त्यावरती प्रश्न विचारले जातात. तर प्रयत्न करा की स्वतःच्या असाइनमेंट स्वतः लिहा आणि स्वतःचे जे काही प्रश्न शिक्षकाने दिलेले असतात त्याचे उत्तरं पण शोधा. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि शेवटी हे 50 मार्क जे आहेत त्यापैकी जेवढेही मार्क्स तुम्हाला पडतील ते तुम्हाला कॉन्फिडन्सने मिळालेले असणार. तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देऊ शकतात. तर थोडक्यात हे अशा पद्धतीने मित्रांनो पूर्ण एक्झामिनेशनची स्कीम असणार आहे. परत एकदा शॉर्टमध्ये मी रिवाइज करतो. टोटल वेटेज असणार 150 मार्क्स, 100 मार्काची थेरी, 50 मार्काचं प्रॅक्टिकल. दोघं ठिकाणी मिनिमम म्हणजे पासिंग क्रायटेरिया आहे. थेरीमध्ये 70 मार्कांपैकी 28 घ्यायचे. 30 मार्काचा जो प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे 2 UT आणि मायक्रो प्रोजेक्ट याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटू शकतात. इथं मिनिममचा क्रायटेरिया नाही आहे, पण दोघांची बेरीज केल्यानंतर 40 पैकी 28 मार्क काढायचे, हे लक्षात घ्या. युनिट टेस्टचे दोघांचे जे मार्क होतात त्यांची ॲव्हरेज केली जाते. प्रॅक्टिकलमध्ये 50 मार्क आहेत. या 50 मार्कांमध्ये 25-25 असं विभाजन आहे. हे 25चा एंड सेमेस्टर एक्झामला प्रॅक्टिकल घेतलं जाईल, ओरल घेतलं जाईल एक्सटर्नल किंवा इंटरनल पद्धतीने, आणि उरलेले 25 मार्क तुमच्या असाइनमेंटला, ट्युटोरियल्सला, प्रॅक्टिकल कंडक्शनला असतात. सर अशा पद्धतीने हा टोटल 150 मार्कांचा आपला सिलेबस असणार आहे. तर हे झालं एक्झामिनेशनची स्कीम. आता आपण हायड्रोलिक्सचे युनिट जे आहेत त्यांची ओळख करून घेऊ. ठीक आहे. चलो नेक्स्ट स्लाइडवरती आपण आता बघूया की टोटल सिलेबस आपला काय. तर आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये टोटल 6 युनिट आपल्याला स्टडी करायचे. 6 युनिट अतिशय महत्त्वाचे युनिट आहेत मित्रांनो. तुमच्या MSBTच्या एक्झामला तर कामाला येतील, पण डिप्लोमाच्या बेसिसवरती जेव्हा तुम्ही 3rd इयर क्लिअर करणार, बऱ्याचशा एक्झाम गव्हर्नमेंटच्या निघत असतात. वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये असेल, PWD डिपार्टमेंटमध्ये असेल, BMCची एक्झाम असते, इतर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एक्झाम असतात. त्या एक्झाममध्ये हा सब्जेक्ट अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. तर जेवढेही फंडामेंटल्स आपण इथं क्लिअर करून घेणार आहोत, मी शब्द देतो तुम्हाला मार्क्स तर पडतील, पण त्यासोबत आपण इतर एक्झामची सुद्धा तयारी इथं करून घेणार आहोत. सब्जेक्ट चालू असताना मी तुम्हाला त्यावरती प्रश्न कसे फ्रेम होतात, खास करून ज्युनियर इंजिनिअरिंगच्या एक्झाममध्ये, ते सुद्धा मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करत जाईल. आणि जर तुम्ही डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही डिग्रीला ॲडमिशन घेतात, तर डिग्रीमध्ये सुद्धा ह्या सब्जेक्टचे बरेचसे ॲप्लिकेशन लागतात. कारण तुम्ही सॉईल मेकॅनिक्स नावाचा सब्जेक्ट स्टडी करतात. तिथं सॉईल मेकॅनिक्स जो आहे तो कॉम्बिनेशन आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स ॲज वेल ॲज फ्लुइड मेकॅनिक्स किंवा हायड्रोलिक्स. तर हा सब्जेक्ट जो आहे तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा कामाचा आहे. सो अतिशय बेसिक सब्जेक्ट आहे, फंडामेंटल सब्जेक्ट आहे. तर 6 जे युनिट आहेत मित्रांनो लक्षात घ्या. त्यातलं फर्स्ट युनिट जे आहे त्याचं नाव आहे प्रेशर मेजरमेंट. सो प्रेशर जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशर तुम्ही इथं स्टडी करतात. ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल, गेज प्रेशर असेल, व्हॅक्यूम प्रेशर असेल, या सगळ्या प्रेशरच्या डेफिनेशन आपण इथं बघणार. आणि हे प्रेशर मेजर कसे केले जातात, कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून मेजर करतात, कोणत्या युनिटमध्ये मेजर करतात, ते आपण डिस्कस करणार आहोत युनिट नंबर 1 मध्ये. आणि याला वेटेज आहे मित्रांनो 12 मार्क्स. सो 12 मार्कांसाठी यावरती एंड सेमेस्टर एक्झामला प्रश्न विचारले जातील. म्हणजे जर 70 मार्काची तुम्ही एंड सेमेस्टर एक्झाम देणार आहात त्यामध्ये 12 मार्काचं याला वेटेज आहे. पण हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या की 30 मार्कामध्ये जे 2 तुम्ही युनिट टेस्ट देणार आहात ना, त्यात सुद्धा तुम्हाला इथून प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके. चलो सेकंड युनिट जे आहे त्याचं नाव आहे हायड्रोस्टॅटिक. ज्यावेळेस एखादं तळं तुम्ही बघता, डॅम असेल, तळं असेल, एखादा कालवा असेल, तर त्या केसमध्ये वॉटर जर का एका पोझिशनला उभं असेल तर ते पाणी एका ठिकाणी उभं असताना आपल्याला त्याचा स्टडी करायचा. हायड्रोस्टॅटिक. हायड्रो वर्ड रिलेट करतो वॉटरसोबत, स्टॅटिक म्हणजे ॲट रेस्ट कंडिशन. तर पाणी एका जागेवरती जेव्हा उभं असतं तर त्यावेळेस आपल्याला त्याचा स्टडी करायचा हायड्रोस्टॅटिकमध्ये. याचं वेटेज आहे मित्रांनो 10 मार्क्स. ठीक आहे. सो 10 मार्क्स. युनिट नंबर 1ला 12 आणि हे 10. सो असे झालेत आपले 22 मार्क्स. पुढे जाऊयात आपण युनिट नंबर 3, ज्यामध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे फ्लुइड फ्लो पॅरामीटर्स. सो वेगवेगळ्या प्रकारचे ज्यावेळेस फ्लुइड जो आहे, फ्लुइड म्हणजे त्यात म्हणजे आता बघा एअर पण येणार, गॅसेस ज्याला आपण खास म्हणतो गॅसेस, आणि वॉटर. ज्या पदार्थाच्या अंगी फ्लुइडिटी प्रॉपर्टी आहे म्हणजे तो सहज वाहतो त्याला आपण म्हणतो फ्लुइड. मग त्यामध्ये गॅसेस पण येतात आणि लिक्विड पण येतात. बट मोस्टली आपण इथे जे डिस्कशन करणार आहोत इट इज रिलेटेड टू द लिक्विड, आणि त्यामध्ये पण वॉटर जे आहे दॅट इज द स्टँडर्ड लिक्विड. तर हे सगळं आपण विथ रिस्पेक्ट टू द स्टँडर्ड लिक्विड म्हणजे वॉटर सोबत आपण स्टडी करणार आहोत. सो फ्लुइड फ्लो पॅरामीटर्स याला अगेन वेटेज आहे 12 मार्क्स. बरोबर. युनिट नंबर 4 फ्लो थ्रू पाईप्स. पाईपमधनं जेव्हा फ्लो होतो वॉटरचा तर त्याचे सुद्धा वेगळे पॅरामीटर आहेत. हा जो फ्लुइड फ्लो पॅरामीटर आहे मित्रांनो किंवा फ्लो थ्रू ओपन चॅनल जो आहे, ह्या दोघांमध्ये फरक आहे. हा जो फ्लो आहे थ्रू ओपन चॅनल आणि हा फ्लो थ्रू पाईप्स.
ओपन चॅनल खास करून तुम्ही पाट बघितले असणार बघा, पाट आपण पाट बंधाऱ्याची पाट म्हणतो, त्याला कालवा पण म्हटलं जातं, चॅनल म्हणतात. त्याच्यामध्ये असणारा फ्लो जो असतो इट इज एक्सपोज टू दी ॲटमॉस्फिअर. त्यावरती जो प्रेशर असतो तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. पण जेव्हा पाणी पाईपामधून पाठवलं जातं त्याला विथ द हेल्प ऑफ एक्सटर्नल प्रेशर आपण पाठवत असतो. या दोघांमध्ये फरक आहे. तो काय फरक आहे तो आपण इथं स्टडी करणार आहोत. सो फ्लो थ्रू दी पाईप्स अँड फ्लो थ्रू दी ओपन चॅनल असे 2 युनिट आपल्याला इथं स्टडी करायचे आहेत. यांना वेटेज आहे 14 आणि 14 मार्काचं इक्वल वेटेज यांना दिलेलं आहे. ठीक आहे, पहिल्याला 12, तिसऱ्याला 12, यांना 14 मार्काचं आणि हे 10 मार्काला. शेवटचं युनिट जे आहे त्यामध्ये आपण हायड्रोलिक पंप्स जो आहे हा डिव्हाइस हायड्रोलिक मशिनरीचा पार्ट आहे. यामध्ये टर्बाईन असतात, त्यानंतर पंप्स असतात. तर इथं आपण पंपचा स्टडी करणार आहोत. बेसिकली वॉटर लेवल जर वाढवायची असेल आपल्याला तर आपण पंप वापरतो. घरात बघा नळ आल्यानंतर आई मोटर लावते, ती मोटर जी आहे ती पंप असते. ठीक आहे, तो सेंट्रिफ्युगल पंप असतो. त्याचा वापर करून आपण पाणी जे आहे लो लेवलपासून हाय लेवलवरती उचलत असतो. सो ह्या पंपबद्दलचं त्याचे वेगवेगळे प्रकार, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल कसं असतं, त्यानंतर त्याची इफिशियन्सी कशी असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं स्टडी करणार युनिट नंबर 6 मध्ये. ओके, तर असे एकूण 6 युनिट आहेत. परत एकदा सांगतो, पहिल्या युनिटला 12 मार्काचं वेटेज आहे, दुसऱ्याला 10, तिसरा 12, चौथा 5वा 14 आणि शेवटचा 8. सो असं एकूण जे वेटेज असणार मित्रांनो याला एंड सेमिस्टर एक्झाममध्ये 70 मार्क्सचं वेटेज आहे. ओके, 70 मार्क्स हे वेटेज आहे. तर अशा पद्धतीने हे एकूण तुमचे युनिट्स आहेत. आता आधी तुम्हाला मी एक्झामिनेशन स्कीम सांगितली, आता युनिटची आपण एक ओळख बघितली. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरपासून आपण डायरेक्टली पहिल्या युनिटला सुरू करणार. मग ते प्रेशर मेजरिंग डिव्हाइस जे आहेत ते सगळ्या आपण स्टडी करणार आणि त्यासोबत MSBT एक्झाममध्ये त्यावरती विचारलेले न्यूमेरिकल थेरी क्वेश्चन हे सुद्धा आपण कव्हर करणार. यानंतर पुढे बघूया. आता इथं आहे एंड सेमिस्टर एक्झामचा क्वेश्चन पेपर पॅटर्न. तर मित्रांनो हा क्वेश्चन पेपर पॅटर्न आपण सध्या आज याबद्दल डिस्कशन करणार नाहीत. का ते तुम्हाला सांगतो. ऑलरेडी आपण सगळे सब्जेक्ट शिकून झालेत का, 6 सब्जेक्ट आपले शिकून म्हणजे 6 युनिट आपले शिकून झाले का, त्यानंतरच आपण ह्या एक्झाम पॅटर्नबद्दल डिस्कशन करणार. ऑलरेडी आपल्याकडे स्लाईड अवेलेबल आहे, पण आता याच्याबद्दल बोलून काय अर्थ नाही, कारण अजून आपल्याला सगळे चॅप्टर जे आहेत सगळे युनिट जे ते शिकायचे बाकी आहेत. एकदा ते पूर्ण कव्हर झालं का त्यानंतर प्रॉपर आपण सगळ्या सब्जेक्टचं एक्झामिनेशन पॅटर्न जो आहे सब्जेक्ट वाईज आपण डिस्कस करणार. आणि इथे मी तुम्हाला हायड्रोलिक्सचं डिस्कस करणार. तर त्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये किती प्रश्न असतात, त्याला वेटेज किती असतं, दुसरा, तिसरा, चौथा. तर ही जी स्लाईड आहे ती आपण कधी डिस्कस करूया ॲट द एंड ऑफ द सिलेबस, पूर्ण सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर. ओके, तर आता आपण इथे थांबू मित्रांनो. हा कोर्स जो आहे हा कोर्सचे काही व्हिडिओ डेमो व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल असतील फ्रीमध्ये, आपल्या एक तर यूट्यूब चॅनलवर असतील किंवा आपल्या ॲपमध्ये असतील. तुम्हाला पुढचे जे काही व्हिडिओ आहेत मात्र तेवढे परचेस करावे लागतील. त्यासाठी आपले ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर अवेलेबल आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, कॉल करा, त्या कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन काढा, कसा परचेस करायचं तेही तुम्हाला सांगितलं जाईल. आणि तो कोर्स परचेस झाला का पुढचे जे लॉक लेक्चर आहे ते तुमच्यासाठी अनलॉक होतील. काही अडचण असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.